अगदी मस्त एकदम स्वच्छ पाणी आहे. पूर्ण पाण्याच्या तळ्याची दगड वगैरे आहेत ते सगळं दिसतंय. पाणी विपणाला आमच्या युट्यूबरलाच भेटे वाटते पोहायला. बघूया आता तो जातो का त्या साईडला. टन मार. दुसरा राऊंड आहे वडापावचा. मस्त गरमागरम वडे आहेत. काय बोलतो सुरेश तो? वडापाव नाही वडापाव खाते दीपक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही गावी, आमच्या गावच्या कुठे चालू रे आपण? वेळास चाललो. आणि तिकडे आहे काय आहे? तिकीट नाही, फुकट. फुकटमध्ये आपल्याला वॉटर पार्कला जायचं आहे. तर तुम्हाला आज गावचा वॉटर पार्क बघायला मिळेल. आणि हे सगळे भाऊ आहेत माझे आणि एक ताईचा मुलगा आहे. हाय करा सगळ्यांनी फटाफट. आणि आम्ही सगळे बाईकने चाललो कारण की गावी बाईकने खूप मजा येते. आता पाऊस नाही आहे, पण पाऊस आला तर अजून मजा येईल. तर जाऊया, निघूया जायला वेळासला. चला 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 रे फटाफट. तर मंडळी निघालो आम्ही बाईक घेऊन. आधी असंच आम्ही सायकल घेऊन जायचो. वेळास हरेश्वरपर्यंत आम्ही सायकलने गेलो आहे. आणि आता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात प्रगती करून बाईक घेतल्यात. तेव्हाची पण मजा खूप वेगळी होती आणि ही आजची पण मजा खूप वेगळी आहे आमच्यासाठी. तेव्हा आम्ही सगळे गावी असायचो, तर कधी पण आम्ही ठरवून जायचो. आता प्रत्येकजण मुंबई किंवा वेगळ्या ठिकाणी शिक्षण व कामासाठी स्थायिक झालेत. तर गणपती हा एकमेव सण आहे ज्यात आपण प्रत्येक कोकणी माणूस घरी येतो. आणि आम्हाला पण आज असाच वेळ किंवा दिवस मिळाला आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे वेळाच्या गावी आधीसारखी मजा करायला. आता पानकोटला बसलोय आपण. हा आपला ब्रिजचं काम बंद पडलेला. मग तिथे लिहिलंय कार्य प्रगती पथावर आहे, वाहने सावकाश चालवा. पूर्ण सगळं काय एकदम गंजलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ब्रिजचं काम पूर्ण बंद आहे. आम्ही पण थांबलो कारण की आमचा एक गाडी मागे राहिलेली. चला रे, आले ना सगळे? चला चला बसा वाटत. चला इकडे बघा, वेळाचा समुद्र किनारा आहे आणि काही उड्या गेलेल्या फिशिंगसाठी. समुद्र किनारी या वेळाचा रोड ते नेहमी इथे या ठिकाणी खराब असतो. हा ड्रायव्हर बघा, पिवळ्या टिशवाला पोहायला जायच्या आधी कापायला लागलाय तो. थंडी भरली तर गाडी चालवून. सावकाश रे. बघा पाणी जेव्हा मोठी भरती तेव्हा पाणी पुन्हा रोडवरती आलेला. आता वेळाच गावात पोहोचलोय आपण. विनोद भाऊंची गाडी. गणपतीमध्ये त्याला आराम नाही, फुल भाडे मारते. बघा नंबर बघा, विनोद पंगेरकर. हा नंबर सेव्ह करा. आपल्या मंडळ तालुक्यामध्ये कुठे पण भाडा असेल तर विनोद भाऊंना कॉल करा. आलोच कोणतरी. जिथे आपल्याला जायचं आहे तिकडे रोड बघ किती छोटा आहे. फक्त बाईक जाईल. आपण गाडी घेऊन कसं गेलो असतो, गाडीवरती लावायला लागले. उतरू आहे मी इथं. एकाला उतर, एकाला उतर. सावकाश सावकाश आहे. थांब रे, थांब थांब. गाडी वरतीच लाव रे. चढताना नाही चढणार, स्लिप होईल गाडी. इथे स्लिप होईल गाडी. तू लाव. गाडी इथेच लावते कारण की इकडे पुन्हा दगडावरती शेवाळी झाले. आणि चढताना मग हा चढाव आहे ना, चढणार नाही गाडी.
गाडी नाही चढणार आहे वरती. काय चढणार गाडी तर गाडी लावली आपण तिकडे वरतीच लालेची मग आणि आता चाललो इकडे पोहायला. अगदी मस्त एकदम स्वच्छ पाणी आहे. पूर्ण पाण्याच्या तळ्याची दगड वगैरे आहेत ते सगळं दिसतंय. तिकडे गेले पण क्रॉस करून. रवी आज मारशील काय? मार का उडी वालीस रे पाणी पण आला. घाबरला बुटके आला. पाणी दाव किती आहे? अरे दाखव कुठं यार दगड टाक म्हणजे झालं खाली. अरे इथं किती खोल आहे येड्या. पाय पण बसत पूर्ण खोल आहे. पायला पूर्ण पायला बसत नाही. इकडे गेला तरी तिथं पण थोडं आधी गेला तो वाशील आपण तयार आहे का? आपण हे भाई नाही 3 माईक आहे जा. पहिला तू जा. उभं जागा आहे. जागा म्हटलं भरपूर खोल आहे. पाण्याच्या वरती पण येणार नाही. दोन पुरुष जास्त जातात. बघूया आता तो जातो का त्या साईडला. टन मारा. नाही एवढा त्याला त्याची हिंमत. अरे सचिन चल. आधी तुझ्यात नाही नीट पोहोचा. एवढा तरी शिपवला पाहिजे तरी. एवढा आप्पा जाय. आप्पा तू जा ना. धर मी येते. चल मी येते मागून. चल तू काय तू जा. कसा पकडला मी सांगते ना. नाही बुडून देणार. जा थांबू नको आणि घाई पिऊ नको नाही तर दमशील लगेच. माझ्या वगैरे घाई केलीस ना तेवढा खाली राखेल. घाई केला तर तेवढा खाली जातो. मागच्या आरामात क्लास मध्ये येऊया मग. आधीच पाटली ए ब्लॉगरला डुबवाल नाही तर तुमच्या नादात दोघं पण लवकर आहे पटापट चला. पाहिजे असले तर मंडळी मस्त आहे. त्या नदीमध्ये पोहून झाले सगळ्यांचं. मजा आली का रे सगळ्यांना? आता घरी जायला निघतो आम्ही. आणि ह्या साईडला बघा पूर्ण एकदम पाणी कमी वाटतंय पण तिकडे खूप पाणी आहे. कारण की हा पाणी इकडे म्हणून म्हणजे वंडे केले पोहण्यासाठी. मंडळी आम्ही पोहून चाललोय घरी. आणि माझ्या बघा दीपक शेट आहेत माझ्या मागे. ते सगळे असं पोहणारा माणूस आहे. काय आपत्ला पोहतानाच नाही आला. कोणता नाही आला. युट्यूबवर घाबरला यांचे व्हिडिओ काढायला पोहायला नाही गेलो. तर मी पोहायला जाणार होतो. त्याच्यामुळे यांचे व्हिडिओ असेच राहिले असते. आता आपल्या गाडीतला पेट्रोल संपलं आणि पेट्रोल आपल्या स्टॉकमध्ये आहे स्कूटीमध्ये. टाका पेट्रोल. थोडंसं पाणी पण टाक वाढेल जास्त. गावाला एक पेट्रोल पंप जवळ असल्यामुळे थोडा
ड्रॉबॅक असतो की आपल्याला पेट्रोल कॅरी करावा लागतो. चला फिरवा गाड्या फटाफट. गाडी फिरणार नाही मला माहिती आहे. तो गाडी येते जरा समजून घ्या. तर निघालो आता. पहिला ब्रेक आपला असं नाश्ता करायला. सगळ्यांना भूक लागली. गरमागरम गावचे वडापाव खाऊ आणि मग पुन्हा घरी जाऊ. तर आम्ही इकडे आपला वेळाचा बस स्टॉप आहे आणि इकडे मंदिर आहे. तिथे जत्रा असते दरवर्षी. तिथे थांबलोय आणि इथंच आपल्याला वडापाव मिळतात. तर दीपक 2-2 वडापाव खाते ना दीपक. मग तर या सगळ्यांनी वडापाव खायला. मिरच्या पडते. गरमागरम वडापाव. हा कोणाचा आहे रे? या वडापाव खायला मस्त. काय तिकडे आहे? चांगला मस्त गरमागरम वडापाव. गावठी मिरच्या का? दुसरा राऊंड आहे वडापावचा. मस्त गरमागरम वडे आहेत. मिरच्या खायला आणि मिरच्या खाते. चटणी कुठे आहे रे? चटणी काढ. कोणाची? तुझीच काढ माझी वाटते. हा बैल झोंबला. काय खातोय? बोल काय खातोय? काय बोलतोय सुरेश तो? वडापाव. वडापाव नाही वडापाव खाते दीपक. दीपक लाजतोयस? कधी वेळ असला त्या काकांकडे नक्की वडापाव खा. आता नाव काय तुमचं? राजेश सादोरकर. आणखी बाणकोट नंतर तुम्हाला कुठे काय नाश्ता वगैरे नाही मिळणार, पण इथे तुम्हाला सकाळ संध्याकाळ 2 टाईम वडापाव नक्की मिळतील ना. तर चला आता निघतो घरी जायला. या साईडला बघा आमच्या गावचा कोलंबी प्रकल्प. आणि इकडे सगळे कोलंबी मुंबईला वगैरे बाहेर ट्रान्सपोर्ट होते. वर्ष आणि खूप जुना कोलंबी प्रकल्प आहे. 2003-04 कदाचित चालू झाला असेल. गावचं बघा निसर्ग भारी वाटते. ते हिरवगार डोंगर सगळे हिरवे झाले. हा व्हिडिओ आमचा होता आपल्या गावच्या नदीतला. जे आपण मुंबईला ती फक्त स्विमिंग पूल सारखं क्लिअर पाणी. आणि आता घरी पोचलो आम्ही. खूप धमाल केली सगळ्यांनी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.